चुडीच्या गुच्छानं दादाचा सत्कार. तर म्हणजे आज वार आहे सोमवार आणि आज आलोय पुन्हा आम्ही मशरूम शोधायसाठी. माझ्यासोबत संदेश दादा पण आहेत नमस्कार. आणि नऱ्या पण आहे. नरेश आणि संदेश दादा दोघे पण आलेत आणि घराच्या इथून आत येतोय, सुरुवात करतोय. दादा बोलले देवा महाराजा भरपूर मिळू देत रे रोना. आणि एक 4-5 पावलं टाकतोय तोपर्यंतच पऱ्याच्या पलीकडं आम्हाला दिसलंय बघा. हे बघा म्हणजे ही सर्व चुडी आहे त्या साईडला. तिकडे वरती पण आहे बघा, दिसते. चला वरून दाखवतो तोपर्यंत चुडी. दादा वरतून पण थांबा जरा घेऊ. हां परवा काय आलं होतं म्हणजे इथे ना थोडासा एक जर सरपटणारा प्राणी गेला होता. आता तसा काय तिथं थांबत नाही तो खरं तर. हां म्हणजे इथे बघा वा भरपूर आहेत. जरा काय झालं कोयती विसरून आलो आहे. मी कोयती घेऊन येतो जरा, जाऊन लगेच घरी जात पटकन कोयती आणतो. तर म्हणजे कोयती न्यायला आलो आहे आणि जवळच आहेत ना, त्यामुळे रियाला म्हटलं येतेच काय. तर रिया पण येते चुड्या बघायला. ती म्हणते कशा रुजतात, चुडी कशी असते ती बघायची आहे तिला. रुजतात कशा तुला माहीत नाही ना, कधी बघितलेस ना? नाही चुडी नाही बघितली नाही ना. हां ती चुडी बघायसाठी रिया पण आली. तिथे संदेश दादाने आहेत दोघे जण. भारी आहे ना वा. हां आधी छत्री उघडू नको. चुडी बघायसाठी आले खास. कशा असतात चुडी, कशा रुजतात तर तिला माहीत नाही. फक्त बनवून शिजवून द्यायची तेवढी माहीत आहे तिला, त्यामुळे ती आली बघायला. हा बघ किती ह्या साईडून बघितल्यास बघ भरपूर आहेत ना. हा बघा म्हणलं किती. हा 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 एक नंबर. तर म्हणजे काढायला सुरुवात करूया कोण यायच्या आधी. कारण का हे असं आहे की त्याला बघितली माणसाने की लगेच मागतात मला दे मला दे. म्हणून जरा काढून ठेवूया आणि आपण पुढच्या रानात जरा मार्ग सुरूया. म्हणजे रिया तिकडे शोधते अजून. दिसतात काय बघा मग. हे बघा असं काढायचे असतात. पूर्ण आहे ना हे असा नुसता असा. हो चला गुरु साहेब आहे ना मशरूम काढत आहेत जबरदस्त. कसे आहे ते जात नाही. आणि याचं बी बघा कसं असते बघा. हे बी आहे याचं. अच्छा हां हे बघा कसे असतात लांब लचक असतात एकदम. बरोबर. आता त्या काढूया. त्या बघितल्यात ना आता झुक्काच्या झुक्का निघेल दाखवतो तुम्हाला. काढा नाही. या! हा बघा सोनं आहे कोकणातलं सफेद कोकणातलं सोनं व्हाईट गोल्ड बघा. एक नंबर जबरदस्त. काढा फोटो. तऱ्हेने मंडळी आज दादा आपल्याकडे आलेले आहेत. दादांचा सत्कार करूया आपण ह्या पुष्पगुच्छाने. पुष्पगुच्छाला फक्त हात लावतो. फक्त हात लावा. हात लावतो. हे बघा. उगाच पाऊस पडतोय त्याच्यामुळे मग हे काय धन्यवाद. चुडीच्या गुच्छानं दादांचा सत्कार. सत्कार. धन्यवाद मंडळ आभारी आहे. म्हणजे बघा सुद्धा प्रकारातील हे मशरूम आपल्याला आलेला भेटले. खूप जपून काढावे लागतात. हां त्याचे गुण दाखवा. हे बघा या नका करते. हां ते नागोबाचा पिलाय. होय नागोबाच्या पिलावर येतात. हां लागल्यावर येतात. ते बघा अजून येते उद्यापर्यंत. मला वाटतं उद्या पण येते. ते बघा इकडे पण आहे बघा. हे निसर्गातली किमया. तर निसर्ग आपल्याला म्हणतात ना भरपूर काय काय देत असतो. तसं प्रत्येक ऋतूमध्ये काय काय देखील तो मनुष्याला देत असतो. त्यामुळे निसर्गाची काळजी घेणे गरजेचं. बरीचशी नाही इकडे आतमध्ये तिथे आहे तिथे आहे. ते बघा इथे आहेत. ती आता काढत नाही, छोटे आहेत. उद्याला ती परत मिळतील म्हणून ते राहू देत तशी. जी आपल्याला हाताला लागतात ना बरोबर तेवढे आपण काढून घेऊया. बरोबर बरोबर. हे बघा हे सगळे अशी उभे हाताला लागणार आहेत. ते सगळे काढून घ्या. हा हा कसं आहे नाही. एक नंबर. फक्त सांभाळून काढावे लागतात, बघायला लागतात, काळजी करायला लागते आपली स्वतःची पण घ्यायची. कारण इथे नागोबाचा वावर असतो आणि काल आपल्याला नागोबा दिसला होता. काल एक आपल्याला दर्शनी आला. तिने एकत्र असतात त्यामुळे सगळी एकत्र ओढायला लागतात. म्हणून नाही पूर्ण त्याचं एक रूट एकच असतं. म्हणजे मूळ एकच आहे त्याचं. बापरे.
वारुळावरती आलेल्या या चुड्या तर चवीला असतात हा. एक नंबर चवीला हा असतात होय आणि दुसरी सुद्धा मशरूम असतात ना दादा, हा ती जास्त करून ते जुनं एकदम वारुळ हा. असतं, नवीन वारुळावर येत नाही. बरोबर एकदम जुनं वारुळ असतं, बरेच दिवस झालेलं असतं आणि ते वारुळ निकामी असतं, म्हणजे त्याच्यात काय मुंग्या वगैरे राहत नाही. अशा ठिकाणी मशरूम येतात. हा बरोबर आणि हे असे असतात ना उभे, त्याच्यातून जास्त करून अशा चुड्या येतात. बरोबर. हे बघा, थांबा खाली पण आहे पूर्ण तो झुकतोय. अवघाच काढला तो, उद्या आले असते भरपूर. जसं वारुळ आपण इकडे जाऊ तसं कसे ते दिसतात आपल्याला. हो इथं काय आहे, त्याच्यातच होती बघ. त्याला काय म्हणतात माहिती आहे ना, काय काहीतरी म्हणतात. मंडली म्हणतात त्याला, मंडली म्हणतात त्याला.